आज होणार पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन GR आलेला आहे आणि सोबतच नोव्हेंबर महिन्याचा पगार लाडक्या बहिणीच्या खात्यावर पाठवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। चला तर जाणून घेऊया कोणत्या 17 जिल्ह्यामध्ये आणि 5 बँकेमध्ये आज पैसे पडणार, सोबतच लाडकी बहीण योजनेची एकूण किती रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्याविषयीची संपूर्ण डिटेल माहिती आपण पाहणार आहोत। त्यामुळे चॅनल प्रथमच आलेला असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन येत असतो। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे। आजपासून लाडक्या बहिणीसाठी पैसे वाटप सुरू, अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केलेली आहे आणि या घोषणेच्या अंतर्गत आजपासूनच अंमलबजावणी देखील सुरुवात झालेली आहे। म्हणजेच थोडक्यात काय तर आज DBTला सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3000 रुपये जे ते जमा होणार आहेत। आता चला तर जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या पैशांचं वितरण जे आहे ते आज केलं जाणार आहे, उद्या कोणत्या लाडक्या बहिणीच्या आणि कोणत्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये त्याचं वितरण असणार आहे ते देखील आपण संपूर्ण डिटेल पाहणार आहोत। सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजनेची नवीन लाभार्थ्यांची यादी जाहीर झालेली आहे। ही यादी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे या दोघांनी मिळून ही यादी जाहीर केलेली आहे आणि या यादीच्या अंतर्गतच लाडक्या बहिणीच्या पात्र महिलांच्या नावे जे आहेत यादीमध्ये समाविष्ट आहेत। सोबतच त्यांनी जिल्ह्यांची यादी देखील दिलेली आहे, तर त्याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे। चला तर जाणून घेऊया कशा पद्धतीने पैशांचं वितरण होणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये लाडकी बहीण योजनेचे कधी जमा होणार आहे त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती। आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप, असे पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। म्हणजेच काय तर आजपासून पैसे वितरणास सुरुवात तर झालेली आहेच। त्यामध्ये त्यांनी सर्वात प्रथम तुमच्या खात्यामध्ये आज 3000 रुपये जमा झाले आहेत असे मेसेज लाडक्या बहिणीच्या खात्यावर मोबाईलवर नक्कीच पडणार आहेत, कारण आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार 17 जिल्ह्यांची नवीन यादी त्यांनी जाहीर केलेली आहे। यादी आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोतच। त्याच्या अगोदर असा पद्धतीचा मेसेज तुमच्यासाठी तयार राहायचा आहे, कारण की मुख्यमंत्री बहिणींचा लाडक्या भावाने बहिणींचं वचन पाळलेलं आहे व नोव्हेंबर अधिक डिसेंबर या 2 महिन्याचे 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात जी आहे ती केलेली आहे। चला तर वळूया पार्ट 2 कडे। लाडकी बहीण योजना पैसे वितरण 3 टप्पे। सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 3 टप्प्यामध्ये या 17व्या आणि 18व्या हप्त्याचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। पहिला टप्पा असणार आहे जो दिवाळीमध्ये लाडकी बहिणीला भेट देण्याची जी राहिली होती, तर तीच भेट असणार आहे 30 नोव्हेंबर रोजी, म्हणजे 1500 रुपये महिना जो आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। कारण की नोव्हेंबरचे 1500 रुपये तुमच्या कोणाच्या खात्यामध्ये आतापर्यंत आले नव्हते, तर ते नोव्हेंबरचे पैसे अधिक दुसरा टप्पा म्हणजे डिसेंबरचे पैसे असे मिळून एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत जमा केले जाणार आहेत। आता तिसरा टप्पा स्पेशल असणार आहे। मकर संक्रांती सणानिमित्त स्पेशल बोनस जाहीर झालेला आहे आणि तो स्पेशल बोनस काय असणार आहे? 1500 रुपयाने नवीन महिन्याची सुरुवात होणार का? तर हो मित्रांनो, 1500 रुपये अधिक तुम्हाला इतर पैसे मिळणार आहेत आणि नवीन हप्ता जो असणार आहे तो नवीन वर्षाची सुरुवात 2100 रुपयापासून होणार आहे। म्हणजेच काय तर तिसऱ्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता डायरेक्ट 2100 रुपयांचा प्रचंड मोठा हप्ता जो बोनस जो आहे तो वितरण होण्यास सुरुवात होणार आहे। चला तर त्याच्याविषयीची आपण संपूर्ण डिटेल ऑथेंटिक माहिती लगेच जाणून घेऊया। सर्वात प्रथम म्हणजे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे वितरणास सुरुवात होणार आहे। अशा 36 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सोबतच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील घोषणा केलेली आहे। तर त्यामध्ये त्यांनी एकूण 36 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे। त्या 36 पैकी 12 जिल्हे आणि 12 जिल्हे। तर या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार का, किंवा या जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे ते आपण व्हिडिओ आत्ताच जाहीर झालेले आहे। नवीन जिल्ह्यांची यादी, ज्या जिल्ह्यांमध्ये आज पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे, विभागाने या यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि याच यादीच्या अंतर्गत आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण, उद्या कोणत्या आणि परवा दिवशी कोणत्या ते आपण पाहणार आहोत। आणि या जिल्ह्यांची यादी पाहिल्याच्या नंतर आपण स्पेशल लाडक्या बहिणीसाठी गिफ्ट आहे मित्रांनो, गिफ्ट व्हिडिओच्या पुढे आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा। तुम्हाला जर गिफ्ट पाहिजे
असेल तर, कारण की गिफ्ट अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आणि सोबतच बँकांची यादी देखील आलेली आहे. ती यादी देखील व्हिडिओच्या पुढे आहे, त्यामुळे जिल्ह्यांची यादी अगोदर लक्षपूर्वक पहा आणि त्याच्यानंतर बँकांची आणि गिफ्टची यादी आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर आज होणार आहेत मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रामधील 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे. आज म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सुरुवात होणार आहे पैसे वितरण संदर्भात 17वा अधिक 18वा हप्ता. त्याच्यानंतर जालना आहे, त्यामध्ये परभणी आहे, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. तर या जिल्ह्यांमध्ये आज पैशांचं वितरण जे आहे ते 17वा अधिक 18वा हप्ता होणार आहे. आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार, तर हे पहा, उद्या होणार आहे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम. तर उद्या या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. परवा दिवशी असणार आहे सर्व मेन जिल्हे, मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर. तर या जिल्ह्यांमध्ये परवा दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. तर अशा पद्धतीने ही जिल्ह्यांची यादी अतिशय महत्त्वपूर्ण होती. अति महत्त्वपूर्ण यादी तर आपण पाहिलेली आहेच. आता जाणून घेऊया बँकांची यादी. आणि बँकांची यादी पाहिल्याच्या नंतर लाडकी बहिणीसाठी स्पेशल गिफ्ट आहेत मित्रांनो व्हिडिओच्या पुढे, त्यामुळे ते गिफ्ट पाहिल्याशिवाय कोणी जाऊ नका. अतिशय छान अशी गिफ्ट लाडकी बहिणींना मिळणार आहेत, त्यासाठी तुम्ही पहा. चला तर वळूया आपल्या बँकांच्या यादीकडे. तर सर्वात प्रथम वितरण होणार आहे पहिल्या यादीच्या नुसार. पहिल्या यादीमध्ये कोणत्या बँका आहेत, तर तुमचं जर खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, सोबतच बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैशाचं वितरण जे आहे ते तुमच्या खात्यावर केलं जाणार आहे. पहिल्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे जर या बँकेमध्ये शासकीय बँकेमध्ये खातं असेल तर. याच्यानंतर दुसरी यादी असणार आहे प्रमुख खाजगी बँका ज्या असणार आहेत त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. मग ती HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, तर या बँकेमध्ये दुसऱ्या दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी इतर बँका ज्या आहेत त्या शेवटी त्यांच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत. IDFC फर्स्ट बँक असेल, EU स्मॉल फायनान्स बँक असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल किंवा एअरटेल पेमेंट्स बँक असेल, तर या बँकेमध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर चला जरा बँकांची यादी आपण पाहिलेली आहे. ओळूया तिसऱ्या टप्प्याकडे. तर लाडक्या बहिणीसाठी आली मोठी खुशखबर, महिलांसाठी होणार 3 मोठे गिफ्ट वाटप. नवीन अपडेट आलेलं आहे मित्रांनो, अतिशय लेटेस्ट व छान असे अपडेट आपण पाहणार आहोत. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी किंवा महिलांना त्यांच्या व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी पात्र महिलांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ते सुद्धा त्यासाठी असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजना, मोफत सिलिंग फॅन, त्याच्यानंतर मोफत प्रेशर कुकर देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आता हे कसं पद्धतीने मिळणार, तर हे पहा, सर्वात पहिला आपण यासाठी अर्ज आणि पात्रता पाहणार आहोतच पुढे. आता शिलाई मशीन कशासाठी वितरण होणार आहे, तर स्वलंबनासाठी किंवा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी घरबसल्या शिलाई मशीनचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर घरात सुखद व थंड हवा असेल तर उन्हाळ्यासाठी दिलासा, वीज बचत, बिल बचत करण्यासाठी एक चांगल्या दर्जेदार क्वालिटीचा विजेचा पंखा देखील तुम्हाला मिळणार आहे. आणि वेळेची आणि इंधनाची बचत करण्यासाठी स्वयंपाक सोपा व छान होण्यासाठी प्रेशर कुकर देखील तुम्हाला वितरण केलं जाणार आहे. आता याच्या संदर्भातचे अर्ज जे आहे ते कधीपासून चालू होणार, चला तर ते जाणून घेऊया. आणि त्याच्यासोबत अर्ज तर पाहणार आहोतच, सोबत तुमच्या रेशन कार्डवर मोठी घोषणा केलेली आहे. महिलांसाठी पैठणी साडी जी आहे ती मोफत वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पैठणी साडी जी आहे ती एक पैठणी साडी दिवाळीचं गिफ्ट राहिलं होतं किंवा मकर संक्रांतीचं गिफ्ट देखील तुम्ही म्हणू शकता, तर ते वितरण होणार आहे. त्यासाठी तुम्हाला पात्रता काय असणार आहे, तर तुमच्याकडे रेशन कार्ड असणे अत्यावश्यक आहे. वाटप कुठे होणार, तर तुमच्या जवळच्या रेशन दुकानात वाटप होणार आहे. आणि लाभ कोणाला मिळणार आहे, तर सणासुदीसाठी मोफत भेट जी आहे ती लाडक्या बहिणीसाठी मिळणार आहे. त्यामुळे लवकर तुमच्या रेशन दुकानात संपर्क साधायचा आहे आणि याच्याविषयीची चौकशी लगेच करून घ्यायची आहे. आता वळूया मोफत सिलाई मशीनचा अर्ज कसा करायचा व त्यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहे ते आपण पाहूया. सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही बघू शकता आधार कार्ड लागणार आहे, उत्पन्नाचा दाखला लागणार आहे,
सोबतच वयाचा पुरावा, ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, मोबाईल नंबर, बँक पासबुक, राशन कार्ड असं असणार आहे. तर हे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक कागदपत्र लागणार आहे. आता अर्ज कुठे करायचा, तर india.gov.pm विश्वकर्मा योजना जी आहे तिथे येऊन जाऊन अर्ज भरायचा आहे. फॉर्म डाउनलोड करा, अर्जाची प्रिंट काढा, माहिती अचूकपणे भरा, सर्व कागदपत्र जमा करा, महिला व बाल विकास मंत्री BOD यांच्या ऑफिसमध्ये जमा करा. त्याच्यानंतर तुमची अर्जाची पडताळणी होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्वरित सिलाई मशीन जी आहे ती मिळून जाणार आहे. अतिशय छान अशी संधी आहे मित्रांनो, त्यामुळे ही संधी सोडू नका. सर्व आपल्या बहिणीने अर्ज करायचा आहे आणि सिलाई मशीन 15,000 रुपयाची सिलाई मशीन तुम्ही प्राप्त करून घ्यायची आहे. आता याच्यानंतर प्रेशर कुकरसाठी आणि मोफत सेलिंग फॅनसाठी अर्ज कुठे करायचा ते आपण एकदा शॉर्टकटमध्ये पाहूया. तर यासाठी तुम्हाला पात्रता असणार आहे BPL म्हणजे गरीब कुटुंबातील जर महिला तुम्ही असाल तर तुम्हाला मोफत प्रेशर कुकर जे आहे ते मिळणार आहे. अर्ज स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये उपलब्ध असणार आहे. कागदपत्र काय लागतील, तर रेशन कार्ड, बँक पासबुक फोटो आणि महिला बालविकास मंत्री कार्यालयात त्यांना तुम्ही जमा करायचं आहे. आणि त्याच्यानंतर असणार आहे मोफत सिलिंग फॅन. तर हा कोणाला मिळणार आहे, तर हा अशा लाडक्या बहिणींना मिळणार आहे ज्यांच्याकडे त्या पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे व स्थानिक विद्युत मंडळामध्ये ऑनलाईन पोर्टलवर तुम्ही हा अर्ज जो आहे तो करू शकता. अर्ज कसा करायचा, कुठे करायचा त्याच्याविषयीचे आपण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की लाडकी बहीण योजनेविषयी आपण सतत नवीन अपडेट ज्या आहे त्या नक्कीच देत असतो आणि इथून पुढेही 100% नवीन अपडेट आपण देत राहणार आहोत. तोपर्यंत करा चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला